विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेचे माझे हित करते सकळ जेने हा गोपाळ कृपा करे भागलिया माझ वाहतील कणी भागलिया माझ वाहतील कणी त्यांची जोडे सर्व सुख तुका म्हणे शेष सेविन अवडी वचन मुनी बोलिले तेचे माझे हित करते सकळ जेने हा गोपाळ कृपा करे गंगा करो प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह नादलो पावन जाणू चराचर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्तिउदारा सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्राय जननी देवांजे गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरारे स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियो गिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ निधिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं दृष्ट्वा तवद सुखदहस्य वदनं भवति सकल पापनाशनं संतोषयति मधु मधुरवाणी सोमेश्वर गिरिमनसा स्मरामि अवतार घेतला जगिता पीतिरे गुरु सेवा सारा गोदा तटे
करे मोक्षजना उद्धरि दरोनि करे नित्यानमितो सद्गुरु श्री रामगिरी गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधवं जगन्नीतपानि मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेचे माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करे प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण देव निवासी श्री संत तुकाराम महाराजांचा चारचरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांच्या चरणावर विश्वासाचं महत्व प्रतिपादन करतात। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित असा की योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे रही सम्राट हिंदू धर्म रक्षक गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाने पेरणीने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्यानिमित्ताने असणारा कीर्तन महोत्सव वर्ष दुसरे आणि दुसऱ्या दिवसाची 5व्या दिवसाची असणारी ही कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ दहिगाव बोलकाच्या वतीने या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे आणि म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद। ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ गायक वादक मंडळ सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या प्रयत्नातून असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुंदर साजरा होतोय। वर्ष दुसरे आहे। ग्रामस्थ मंडळीच्या अंतःकरणामध्ये सप्ताहाबद्दलची असणारी उत्सुकता भक्तिमय वातावरणामध्ये श्रद्धेमय वातावरणामध्ये या ठिकाणी आपण योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या नावाने अखंड हरिनाम सप्ताह करत आहोत। म्हणून मी समस्त ग्रामस्थ दहिगावकरांना या ठिकाणी धन्यवाद देईल। त्यामध्ये ज्येष्ठ मंडळ असेल, तरुण मंडळ असेल, भजनी मंडळ असेल, महिला मंडळ असेल, हे चंद्रसा सर्व मंडळीला या ठिकाणी धन्यवाद। पंचक्रोशीतून आलेली सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर प्रेम करणारी सर्व मंडळी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद। त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण आदित्य महाराज सातपुते, त्याचप्रमाणे सूरज महाराज शिंदे, आकाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे गायनाचार्य हरिभक्तपरायण रोहित महाराज खटकाळे, त्याचप्रमाणे योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज संस्थान गोदावरी धाम सल्लाबेटचे विद्यार्थी आमचे किशोरजी महाराज सांबारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद। त्याचप्रमाणे ज्यांची सुंदर असणारी संशिष्टी माही काय नाही मंडप आणि संशिष्टीम श्री साई चैतन्य मंडप संशिष्टीम पिंपळवाडी मिन्नत बहुवाईकर सुंदर असणारा मंडप आहे। आचार्य आमचे सुनील भाऊ त्यांना देखील धन्यवाद।
समस्त ग्रामस्थ मंडळीला पुन्हा शब्द धन्यवाद. त्यामध्ये विशेषतः तरुण मंडळ, महिला मंडळ, ज्येष्ठ मंडळ आणि ज्यांच्या अनमोल असणाऱ्या सहकार्यातून, वेळेतून, कारण टाइम इज द मनी, पैशापेक्षा वेळ महत्वाची आहे. पण या ठिकाणी जी सप्ताह कमिटी आहे आपला अनमोल असणारा वेळ या ठिकाणी खर्च करून गेल्या 7 दिवस 8 दिवस आपण या ठिकाणी उभं राहून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावया करता प्रयत्न करत असतात. आणि म्हणून सुंदर असणारं आयोजन नियोजन या ठिकाणी सप्ताह कमिटीने केलेलं आहे. आणि त्या सप्ताह कमिटीच्या पाठीमागे आपण सर्वजण मंडळी उभी राहिलात त्याबद्दल सर्व ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद. परिसरातून आलेले भजनी मंडळ आमचे भोसाडेकर या ठिकाणी उपस्थित आहे, लौकीकर आहे, अजून धोत्रेकर मंडळ या ठिकाणी आहे, गोधेगावकर मंडळ या ठिकाणी आहे, अजून कासलीकर या ठिकाणी उपस्थित आहे. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर प्रेम करणारी सर्व भजनी मंडळ आपण या ठिकाणी दहेगावकरांना साथ दिले त्याबद्दल भजनी मंडळाकडे का जोरदार टाळ्या. कारण महाराज भजनी मंडळ नसेल नुसता कीर्तन करा असा उपयोग नाहीये. त्याकरता भजनी मंडळ महत्वाचं असतं आणि भजनी मंडळावर जबाबदारी असते. हरिपाठ वेळेवर चालू करायचा असतो, कीर्तन वेळेवर चालू करायचं असतं, पुन्हा सकाळी काकडा करायचा असतो, आपण झोपेलच असतो. म्हणून भजनी मंडळ हे विशेष महत्वाचा भाग या ठिकाणी कार्यक्रमामध्ये असतो. आणि दुसरा सप्ताह कमिटी हा एक विशेष भाग असतो. कारण तुम्ही सगळे जेवून झोपल्याशिवाय ते जेवत नाही आणि झोपत नाही. आणि म्हणून सप्ताह कमिटी असेल, भजनी मंडळ असेल, मोठ्या प्रेमाने, मोठ्या उत्साहाने, मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये गेल्या 2 वर्षापासून म्हणजे आता हे 2रं वर्ष आहे, सुंदर असणारं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. सर्व ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद. आपल्या जवळ 1 तास आहे आणि बऱ्याचशा दिवसापासून साचलेला आहे. कारण दहेगाव मध्ये पहिला कार्यक्रम आहे. या पंचक्रोशीमध्ये सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या नावाने अखंड नाम सप्ताह होत असतात. धोत्रा असेल, भोजाडा असेल, इकडे गोधेगाव असेल, कासली असेल, पलीकडे शिरसगाव असेल, आप्पेगाव असेल, या पंचक्रोशीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह होते. पण आपलं गाव मध्ये सुटलं होतं, अजून लौकी सुटलेला आहे. इथं आहे, करतील ते विचार. कारण की आपलं पाहून एवढं भव्य दिव्य नियोजन पाहून निश्चितच लौकिकर सुद्धा पुढच्या वर्षी नियोजन केल्याशिवाय राहणार नाही. विठाला सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांच्या विचारधारेने चालणारा परिसर आहे. ब्रह्मलिंग सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या चरणी असणारी आपली श्रद्धा, आपला विश्वास आणि प्रेम हे अवर्णनीय आहे. महाराज आमचे जुनी वारकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून असणारा परमार्थ सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा, ज्यांच्या नावाने आपण हा परमार्थ करतोय, ज्यांच्या परंपरेवर आपली श्रद्धा आणि आपला विश्वास हा पिढ्याने पिढ्या ज्या परंपरेवर आपण विश्वास ठेवत आहात, ज्या परंपरेवर आपण विश्वास ठेवला ती परंपरा सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांची आहे. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज सामान्य महात्मा नव्हे. महाराज या परंपरेमध्ये गंगागिरीजी महाराज नंतर हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वर गिरीजी महाराज आणि गुरुवर्य ब्रह्मलिंग सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज
आणि त्यानंतर या परंपरेचे उत्तराधिकारी गुरुवर्य महंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज हे सहाही महात्मे सामान्य नव्हे, कारण ही परंपरा ज्यांनी चालू केली तेच मुळात सामान्य नाहीये. गंगागिरीजी महाराज सामान्य भूते नाही. महाराज कोण आहे गंगागिरीजी महाराज? ज्यांनी 14 वेळेस काळाला परत पाठवलं, 1400 वर्ष ज्यांनी जीवन व्यतीत केलं, ज्यांना महाराज आदिशक्ती मुक्ताबाईने अनुगृहीत केलं, 1400 वर्ष जीवन व्यतीत करून 14 वेळेस काळाला ज्यांनी परत पाठवलं ते योगीराज सद्गुरु श्री चांगदेव महाराज 1218 साली माघ वद्य त्रयोदशीला श्री क्षेत्र पुण्यस्तंभ कुंतम या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आणि पांडुरंग परमात्म्याच्या आज्ञेने श्री क्षेत्र पुण्यस्तंभ कुंतम या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली. जे 1218 साली समाधीस्थ होत आहे, माघ वद्य त्रयोदशीला म्हणजे महाशिवरात्रीच्या महापर्वावर जे संजीवनी समाधी घेतात, जिवंत समाधी घेतात, या कलियुगाच्या प्रभावामध्ये माणसाचं 100 वर्षाचं आयुष्य असताना जे 1400 वर्ष ज्यांनी जीवन व्यतीत केलं महाराज, जे योगामध्ये निष्णात आहे असे योगीराज सद्गुरु श्री चांगदेव महाराज, जे 1208 ला समाधीस्थ झाले, तेच योगीराज चांगदेव महाराज 1814 साली श्री क्षेत्र कापूस वाडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अन्नपूर्णा माता आणि देवगिरी बाच्या उद्री जन्माला आले. गंगागिरीजी महाराज विठाला परंपरेचा परमार्थ आपण पिढ्याना पिढ्या करत आलो. ते सद्गुरु गंगागिरीजी महाराज कोण आहे? योगीराज चांगदेव महाराजांचा अंश अवतार म्हणजे गंगागिरीजी महाराज आहे. सामान्य महात्मा नव्हे, जे 1208 ला समाधीस्थ झाले, पांडुरंगाने त्यांना समाधी दिली, तेच 1814 साली अन्नपूर्णा माता आणि देवगिरी बाच्या उद्री जन्माला आले महाराज. अन्नपूर्णा माता आणि देवगिरी बा ही महाराष्ट्रातली जोडपं नव्हे, गिरी गोसावी घराणं आहे. उत्तर हिंदुस्थानातून तीर्थयात्रा करत करत या गोदावरीच्या किनाऱ्यावर कापूस वाडगाव मध्ये स्थायी झालं. गंगागिरीजी महाराजांच्या मातोश्रीचं नाव अन्नपूर्णा, पिताश्रींचं नाव देवगिरी बा. गिरी गोसावी घराणा, जन्मताच संन्यासी वृत्ती. तीर्थयात्रा करत करत ही दाम्पत्य महाराष्ट्रामध्ये आले. गोदावरीच्या किनाऱ्यावर कापूस वाडगावला थांबले महाराज. अन्नपूर्णा मातेला दिवस गेले म्हणून कापूस वाडगाव मध्ये हे जोडपं स्थायी झालं. पीठ मागून खावं, आपला उदरनिर्वाह करावा, भजन करावं, परमार्थ करावा, नामचिंतन करावं. मातोश्री गर्भधर आहे. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. एक कन्याला जन्माला घातला अन्नपूर्णा मातेने. त्या कन्येचं नाव ठेवलं महाराज भागीरथी. उत्तर हिंदुस्थानातून भागीरथी सोडून या महाराष्ट्रामध्ये आलो म्हणून भागीरथीचं विस्मरण होऊ नये म्हणून पहिल्या कन्येचं नाव भागीरथी ठेवलं. पुन्हा अन्नपूर्णा माता गरोदर राहिल्या. पुन्हा 9 महिने 9 दिवस लोटले गेले आणि अन्नपूर्णा माता प्रसूती झाल्या महाराज. दुसरी सुद्धा कन्या झाली. उत्तर हिंदुस्थानामधून त्या पांडुरंगाला पाहण्याकरता या महाराष्ट्रामध्ये आलोय, परंतु पांडुरंग आपल्यापासून दूर राहिला. आपण इथं गंगेच्या किनाऱ्यावर, गोदावरीच्या किनाऱ्यावर स्थायी झालो. त्या पांडुरंगाचं विस्मरण होऊ नये म्हणून दुसऱ्या कन्याचं नाव ठेवलं विठाई. पहिलीचं नाव भागीरथी, दुसरीचं नाव विठाई. पुन्हा 2 वर्षाचा कार्यकाल गेला. अन्नपूर्णा माता गरोदर राहिल्या महाराज. आता मात्र वेगळं तेज चेहऱ्यावर दिसत होत. ज्याप्रमाणे भगवान श्री कृष्ण देवकीच्या उदरामध्ये आला आणि देवकीचा असणारा तेज, देवकीचा असणारा प्रकाश कालाग्रहामध्ये पडला, त्याप्रमाणे ललाटावर ब्रह्मतेज अन्नपूर्णा मातेच्या चेहऱ्यावर दिसू लागलं. कारण पोटामध्ये जे आहे ते सामान्य बीज नाहीये, ते ब्रह्म बीज आहे, ते योग्यांचं बीज आहे, योगीराज आहे.
9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. 1814 सालाला प्रारंभ झाला आणि अन्नपूर्णा मातेना पुन्हा एका मुलाला जन्माला घातलं. आता भागीरथीचं नाव भागीरथी ठेवलं, एकीचं नाव विठाई ठेवलं. ज्या गंगा गोदावरीच्या किनाऱ्यावर वास्तव्य करतोय म्हणून महाराज मुलाचं नाव गंगागिरी ठेवलं. विठ्ठल विठ्ठल गंगा ही गोदावरी गंगा भागीरथीच्या अगोदरची असणारी ही त्र्यंबकेश्वरूंचा उगम झाला ती गोदावरी गंगा म्हणून गंगागिरी नाव ठेवलं. 1814 ला जन्माला आले गंगागिरीजी महाराज. पुढे 2 वर्षाचे असताना गंगागिरीजी महाराजांचे पिताश्री अर्थात देवगिरी समाधीस्थ झाले. त्यांची समाधी श्री क्षेत्र येवला या ठिकाणी बाजार तळावर चिंचीच्या झाडाखाली देवगिरी बुवांची असणारी समाधी आहे. गंगागिरीजी महाराज 2 वर्षाचे असताना वडील समाधीस्थ झाले आणि गंगागिरीजी महाराज 12 वर्षाचे असताना अन्नपूर्णा माता समाधीस्थ झाल्या. 12 वर्षाचे गंगागिरीजी महाराज बहिणीची जबाबदारी गंगागिरीजी महाराजांच्या खांद्यावर होती. पहिल्या बहिणीचं लग्न झालं भागीरथीचं. भागीरथी ही टाकळे भांच्या जे गोसावी कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये भागीरथीचा विवाह लावून दिला. आणि दुसरी होती विठाई. त्या विठाईचा विवाह कापूस वडगाव मधल्या असणाऱ्या गिरी गोसावी कुटुंबामधले काशी लावून दिला. आज कापूस वाडगावला जी गिरी गोसावी घराणा आहे तो गिरी गोसावी घराणा वंशज ते गंगागिरीजी महाराजांचे वंशज नाहीये, ते विठाईचे वंशज आहे. विठ्ठल ज्यांचं शरीर आहे सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचं स्वरूप म्हणजे भगवान श्री कृष्णाचं स्वरूप होतं महाराज. आजान भाऊ शरीर होतं, आजान भाऊ हात होते गंगागिरीजी महाराजांचे. गंगागिरीजी महाराज लावण्याचा पुतळा होते. गंगागिरीजी महाराज जसे दिसायला होते जसा भगवान श्री कृष्णाचं स्वरूप तसं गंगागिरीजी महाराजांचं स्वरूप हे लावण्य स्वरूप होतं. कुस्तीचं शरीर, व्यायामाचं शरीर. परंतु महाराज उद्रामध्ये असताना गर्भधान संस्कार चांगल्या पद्धतीचे झाले होते आणि काळोबा नावाच्या धनगराच्या स्वप्नामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा आला. कारण त्या धनगराकडे काळोबा नावाचा धनगर त्याच्याकडे हस्तलिखित असणारी ज्ञानेश्वरी होती. पांडुरंग स्वप्नात आला आणि पांडुरंगाने सांगितलं ही हस्तलिखित ज्ञानेश्वरी गंगागिरीजी महाराजांना नेऊन द्या. ती असणारी ज्ञानेश्वरी हस्तलिखित ज्ञानेश्वरी गंगागिरीजी महाराजांना नेऊन दिली आणि त्यानंतर गंगागिरीजी महाराजांच्या जीवनामध्ये बदल होत गेला. वारकरी संप्रदायाचा परमार्थ करावा, आपण भक्ती शिवाची करावी. पंढरीची आळंदीची वारी करावी. या 18व्या शतकामध्ये या वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थाने कोणी पुष्टी दिली असेल तर ते आहे माझे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. कारण 18व्या शतकामध्ये हा वारकरी संप्रदाय संपुष्टीच्या दिशेने चालला होता. लोक व्यसनाधीन झाले होते. गंगेच्या किनाऱ्यावर महाराज जिथं लोकांनी भजन करावं, परमार्थ करावा, तिथं लोक जिथं विना पाहिजे, जिथं टाळ पाहिजे, तिथं पखवात पाहिजे, तिथं तुंतुनाने ढोलकी होती. महाराज दिवसभर काम करावी, संध्याकाळी मारुतीच्या डोक्यावर ढोलकी आणि तुंतुन तांगलेलं असावं आणि त्या तुंतुण्यावर आणि ढोलकीच्या तालावर बाईने नाचावं आणि समाजाने पैसे उधळावे. व्यसनाधीन झालेला समाज वारकरी संप्रदाय संपुष्टात आलेला आहे आणि सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी या वारकरी संप्रदायाला 18व्या शतकामध्ये पुन्हा एकदा उभं केलं. म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये टाळ वाजतोय
ती सगळी कृपा सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांची आहे. या महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्याला कीर्तनकार फिरतोय, कुणी मानो किंवा न मानो, पण तो कीर्तन करतोय ही गंगागिरीजी महाराजांचीच कृपा आहे. कारण कीर्तनकार झाला म्हणजे तो आळंदीतून झाला आणि आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था ज्या जोग महाराजांनी काढली त्या जोग महाराजांना परमार्थाचा धडा देणारे माझे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूरला पायदिंडी सोहळा जातो निवृत्तीनाथांचा. त्या निवृत्तीनाथांचा पायदिंडी सोहळा चालू करणारे माझे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. निवृत्तीनाथाच्या संयमी समाधीचा शोध लावणारे माझे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. नोहे नोहे महाराज सच्चिदानंद साईबाबांची ओळख समाजाला करून देणारे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. तुकाराम बाबा केंद्रेकरांना परमार्थाचा धडा देणारे माझे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. एक इंदोरला एक स्थान आहे योगी माधवनाथ बाबांचं. त्या माधवनाथ बाबाला या समाजामध्ये आणणारे माझे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. म्हणून गंगागिरीजी महाराजांचं कार्य हे अवर्णनीय आहे, अलौकिक आहे. गंगागिरीजी महाराजांना हा परमार्थाचा स्तंभ जेव्हा उभा केला तो साल होता महाराज 1847 ला गंगागिरीजी महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा एक धर्मध्वज अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून उभा केला. म्हणून आपला सप्ताह झाला आता 100 गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह झाला श्री क्षेत्र शनिदेव गावला 178वा. गंगागिरीजी महाराजांनी पहिला सप्ताह केला 1847 ला. भारत स्वतंत्र झाला 1947 ला आणि भारत स्वतंत्र होऊन वर्षे झाले 78. म्हणजे भारत जेव्हा परतंत्र्यामध्ये होता, मुघलांचं राज्य होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं, परतंत्रच्या ताब्यामध्ये भारत असताना सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा हा भागवत धर्माचा ध्वज उभा केला. तो म्हणजे 1847 ला भारत परतंत्र्यामध्ये असताना सप्ताह 100 पूर्ण झाले होते महाराज. म्हणून आपलं सुद्धा 100 वर्ष पूर्ण झाले पाहिजे. कारण आता भारत परतंत्र्यामध्ये आता किती वर्ष आहे आपलं? कुणाचा परमार्थ करतोय आपण? ज्यांनी देश स्वातंत्र्यामध्ये असताना 100 वर्ष पूर्ण झाले होते. आता भारताला स्वातंत्र्य आहे महाराज. आता 100 वर्ष पूर्ण करायला काही अडचण? सप्ताह कमिटी काही अडचण? आणि म्हणून 1847 ला पहिला सप्ताह झाला. 1947 ला भारत स्वतंत्र झाला. भारताला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष पूर्ण झाले आणि आपला सप्ताह 178वा झाला. ही सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांची भव्य दिव्य परंपरा आहे आणि त्या परंपरेचे तुम्ही आम्ही पाईक आहोत. त्या परंपरेचा परमार्थ आपण करतोय. आपल्या रोमा रोमामध्ये मला सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज आहे. कारण महाराज आम्ही गंगागिरीजी महाराज की जय म्हणतो, कारण आमच्या पूर्वजांनी गंगागिरीजी महाराज की जय म्हणलेला आहे. विठ्ठल वर्ष दुसरे दिवस 5वा सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या चरणावर माझा विश्वास आहे, त्यांचा मी दास झालेलो आहे. पण तुकाराम महाराज ज्या संतांच्या चरणावर तुम्ही विश्वास ठेवा त्या संतांची व्याख्या कारण पोटासाठी संत झाले कलित बहुत, हे तुमचं प्रमाण आहे तुकाराम महाराज. मग पोटाची खळगी भरण्याकरता अनेक संत या जगामध्ये दिसतात. मग त्यापैकी तुम्ही कोणत्या संतांच्या चरणावर विश्वास ठेवला? परंतु तुकाराम महाराज संतांची व्याख्या इतर संतांपेक्षा जरा वेगळी करतात महाराज. तुकोबराय संतांची व्याख्या करत असताना जी संतांची व्याख्या निळोबरायांनी केली तशी नाही करत, जी संतांची व्याख्या मुक्ताईने केली तशी नाही करत.
जी संताची व्याख्या नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, जनाबाई मीराबाईंनी जी संतांची व्याख्या केली त्याच्या विपरीत संतांची व्याख्या तुकोबाराय करतात. जगद्गुरु तुकोबाराय संतांची व्याख्या करतात. तुकोबाराय सांगतात महाराज, भूतांची दया भांडवल संता, आपुले ममता नाही दे, जे कारंजले गांजले त्यासी महिजो आपुले, तोची साध ओळखावा, देव तेथेची जाणावा. भूतांची दया हे भांडवल संता, आपुले ममता नाही दे, ज्याच्या अंतःकरणामध्ये दया भाव निर्माण झालेला आहे, नोहे नोहे दया रूपी भांडवल ज्याच्याकडे आहे त्याला तुकोबाराय संत म्हणतात. मुक्ताबाईंची व्याख्या आणि तुकोबारायांची व्याख्या जरा थोडीशी साम्य आहे महाराज. म्हणून भूतांची दया हे भांडवल संता. तुकाराम महाराज म्हणतात दयारूपी भांडवल ज्याच्याकडे आहे तो संत आहे. जसं बघा, एखादा उद्योगधंदा टाकायचा असेल तर त्याकरता काय पाहिजे? काय पाहिजे जगदीश भाऊ? त्याच्याकरता भांडवल पाहिजे. आपला दुग्ध व्यवसाय वाढवायचा असेल तर त्याकरता काय पाहिजे? त्याकरता काय पाहिजे? भांडवल पाहिजे. एखादी कंपनी टाकायची असेल तर त्याकरता काय पाहिजे? भांडवल पाहिजे. पेट्रोल पंप टाकायचा असेल तर त्याकरता काय पाहिजे? अजून काय पाहिजे? पेट्रोल पंप टाकायचा असेल तर त्याकरता भांडवल पाहिजे आणि काय पाहिजे? लायसन पाहिजे. कृषी सेवा केंद्र टाकायचं असेल तर त्याकरता भांडवल पाहिजे आणि लायसन पाहिजे. मेडिकल टाकायचं असेल तर त्याकरता काय पाहिजे? भांडवल पाहिजे आणि बिअर बारचं दुकान टाकायचं असेल तर त्याकरता काय पाहिजे? भांडवल पाहिजे आणि अजून काय काय पाहिजे? महाराज, जसा पेट्रोल पंप टाकायचा असेल तर त्याकरता भांडवल पाहिजे आणि लायसन पाहिजे. मृदुंगाचार्य व्हायचं असेल तर त्याकरता भांडवल पाहिजे. महाराज, त्याकरता काय पाहिजे? 4 मात्र्याच्या सरपट्या पाहिजे, 8 मात्र्याच्या पाहिजे, 16 मात्र्याचे मुकडे पाहिजे, 32 मात्र्याचे मुकडे पाहिजे, त्याला चक्रधार पाहिजे. तेव्हा हे भांडवल ज्याच्याकडे आहे तो मृदुंगाचार्य मृदुंग वाजवू शकतो. गायनाचार्य होण्याकरता भांडवल पाहिजे. महाराज, वेगवेगळ्या प्रकारचे राग रागिण्याचं ज्ञान त्याला असायला हवं. हे ज्ञान ज्याच्याकडे आहे तो गायनाचार्य, हे त्याचं भांडवल आहे. कीर्तनकार व्हायचं असेल तर कीर्तनकाराला सुद्धा भांडवल पाहिजे. महाराज, भांडवलाशिवाय कीर्तनकार होता येत नाही. मग याला भांडवल पैशाचं लागत नाही. इथं शब्द ज्ञानाचं भांडवल लागतं. म्हणून कीर्तनकार होण्याकरता ज्ञानेश्वरीतल्या जवळपास 400-500 ओव्या तरी पाठ पाहिजे. बंकट स्वामींची मालिका पाठ पाहिजे. नाथ महाराजांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ पाठ पाहिजे. नाटाचे संपूर्ण 60 अभंग पाठ पाहिजे. ज्याचे नाट पाठ त्याचं कीर्तन ताट. विठ्ठल तेव्हा तो कीर्तनकार होऊ शकतो. कीर्तनकाराचं हे भांडवल आहे. महाराज, मग कीर्तनकार होण्याकरता, मृदुंगाचार्य होण्याकरता, गायनाचार्य होण्याकरता भांडवलाची गरज आहे. तर संत बनण्याकरता
करता भांडवल आहे दयारूपी भांडवल, आणि भक्तिरूपी लायसन ज्याच्याकडे आहे तो संत आहे महाराज. भजन करणाऱ्याला तुम्ही संत म्हणत असाल नाही, भजन करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये दया भाव नसेल आणि भगवंताविषयी प्रेम नसेल, म्हणजे भक्तीचं लायसन गळ्यात नसेल, तर त्याचं कीर्तन त्याचं भजन हा वरचा विषय आहे महाराज. म्हणून संत पदापर्यंत जाण्याकरता तुकोबरा म्हणतात, नाही संत पद मिळतय हटे हिंडता कपाटे राणीवनी, नाही मोल देता धनाची आराशी, नाही ते आकाशे पाताळी दे. तुकाराम महाराज म्हणतात संतपद हे हट्टाने मिळत नाही, काट्याकुटामध्ये कुपाटी जाऊन बसलं म्हणजे संतपदापर्यंत जाता येतं असं नाहीये, किंवा संतपद हे आकाशामध्ये नाहीये, ते पाताळात नाहीये, ते पैसे दिलं म्हणजे संतपद प्राप्त होतं असं नाहीये महाराज. पैशाने सरपंच होता येईल, पैशाने आमदार होता येईल, पैशाने खासदार होता येईल मत विकत घेऊन, पण पैशाने संत पद प्राप्त करता येणार नाही, लक्षात ठेवा राजा हो. संत पदापर्यंत जाण्याकरता अंतःकरणामध्ये ज्या दिवशी दया भाव निर्माण होईल आणि भक्तीचा कल्लोळ अंतःकरणामध्ये निर्माण होईल, जगद्गुरु तुकोबरा त्याला संत म्हणतात. महाराजांच्यावर हे दोन प्रमाण उभे बसतात. भूतांची दया हे भांडवल संता, आपुले ममता नाही देही. गुरुवर्य ब्रह्मली सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचं देव जशाची तसं फेसूफेस बसते महाराज. बेटात वास्तव्य करत असताना जर महाराजां देखत एखादा सर्प किंवा विंचू निघला तर महाराजांनी कधी मारू दिला नाही. महाराजांनी आवाज देवा रे रतनलाल, याला कोणीत घालन गंगेच्या किनाऱ्यावर नेऊन घाल. भूतांची दया हे भांडवल संता. जेवायला बसण्याच्या अगोदर डबा आल्यानंतर डबा महाराजांसमोर ठेवायचा, उघडायचा नाही. महाराजांनी पहिल्यांदा त्याच्यातून 4 पोळ्या बाहेर काढायच्या, त्या बारीक चुरायच्या, त्याच्या दुधात दूध टाकायचं, त्याचा काला करायचा, अर्धा काला मांजरांना द्यायचा आणि अर्धा काला बाजा नावाचा कुत्रा होता त्यावेळेस त्या बाजाला द्यायचा महाराज. नंतर स्वतः जेवायचं. भूतांची दया हे भांडवल संता. कीर्तनाला कार्यक्रमाला निघाले तर एक पिंपळाचं झाड होतं, आजही आहे मंदिराच्या पलीकडून जे पिंपळ आहे त्या पिंपळाच्या झाडाला महाराज पाठलावून बसायचे. कार्यक्रमाला निघाले, बरीमधून बाहेर आले तर महाराजांनी त्या पिंपळाच्या झाडाखाली 2 असणारे कोळमे ठेवलेले होते. त्याच्यातलं जर पाणी कमी झालं असेल तर पहिल्यांदा आवाज द्यायचा कोणाला तरी आणि ते कोळमे पाण्याने भरायला लावायचे. पाण्याने कोळमे जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत महाराज गाडीत बसत नव्हते, कारण त्या कोळम्यातलं पाणी पक्षी पितात, चिमण्या पितात, ते पाणी कुत्रे पितात, मांजरं पितात. भूतांची दया हे भांडवल संता. नोहे नोहे महाराज, एखादा विद्यार्थी आजारी पडला, महाराजांनी स्वतःची गाडी काढायला लावली. त्या असणाऱ्या विद्यार्थ्याला गाडीत घालून वैजापूरला दवाखान्यामध्ये नेल्यानंतर जोपर्यंत तो विद्यार्थी हॉस्पिटल मधून दवाखान्यामधून बेटामध्ये परत येत नाही तोपर्यंत महाराज वरीमध्ये एक दोर टांगलेलं होतं, त्या दोरीला धरून उभं राहावं, त्याची वाट पाहावी. भूतांची दया हे भांडवल संता. नोहे नोहे महाराज. एक उक्कडगावचे शंकर बाबा माहिती असं बाबा तुम्ही, उक्कडगावच्या शंकर बाबाने एक प्रसंग सांगितला होता महाराजांच्या चरित्रामधला, जुनामधला. एकदा गुरुवर्य ब्रह्मली सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचं कीर्तन होतं पैठणला. महाराजांचं कीर्तन पैठणला होतं. सकाळी महाराजांची तब्येत थोडीशी नरम होती. ड्रायव्हरने महाराजला सांगितलं, महाराज आज पैठणला कार्यक्रमाला आहे, कार्यक्रमाला आपल्याला जावं लागेल. महाराजांनी सांगितलं, अरे माझी तब्येत बरोबर नाहीये, त्या लोकांना सांग कोणीतरी कार्यक्रम करून घ्या म्हणावं. परंतु कुणाचा तरी निरोप आला, महाराज सकाळपासून आजपर्यंत आतापर्यंत तुमची वाट पाहत आहे समाज. गुरुवर्य महाराजांनी शर्ट अंगात घातला, फेटा बांधला, 3 वाजता गाडीत बसले महाराज.
कारण महाराजांची आस त्या समाजाला लागलेली होती. ज्याप्रमाणे चातक मेघातला असणारा पाण्याची वाट पाहतो, त्याप्रमाणे तो अथंग जनद समुदाय पैठण या क्षेत्री गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांची वाट पाहत होता. महाराज 3 वाजता गाडीत बसले, 5 वाजता गाडी पैठणला पोहोचली. सकाळी 10 वाजल्यापासून अन्ना पाण्याचा त्याग करून समाज महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता 5 वाजेपर्यंत लोकांनी वाट पाहिली. काय ते प्रेम होतं समाजाचं, विशेष श्रद्धा होती लोकांच्या अंतःकरणामध्ये. विशेष असणारा प्रेम गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या चरणी एक वेगळं असणारं नातं जोडलं गेलं होतं. महाराज 5 वाजता उतरले. जशाची तसा मंडप गच्च भरलेला होता. गळ्यामध्ये विना घेतला. रामकृष्णारी भजनाला सुरुवात झाली. रूपाचा अभंग घेऊन कीर्तनाला प्रारंभ झाला. 1 तास 2 तास 3 तास कीर्तन झालं. 5 ला कीर्तन उभं राहिलं. 7:30 ला कीर्तन संपलं. 7:30 ला जय विठ्ठल केला आणि पंक्ती बसल्या. महाराज गाडीत बसले आणि बेटाच्या दिशेने निघाले. 10-20 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. महाराज मेघांचा गडगडाट होतो, विजांचा कडकडाट होतोय, पाऊस धोधो धोधो पडतोय, पावसाच्या सरी बसरताय. तेवढ्यामध्ये महाराजांची गाडी वाऱ्याच्या वेगाने बेटाच्या दिशेने धावते. गाडी बेटाच्या दिशेने निघाली होती. गाडीमध्ये महाराज होते आणि स्वतः ती शंकर बाबा होते, ज्यांनी हा प्रसंग आम्हाला सांगितला. गाडी बेटाच्या दिशेने निघाली होती, परंतु गाडीच्या प्रकाशामध्ये, गाडीच्या लाईटामध्ये कोणीतरी एक शेतकरी गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांनी पाहिला. गुडघ्यापर्यंत धोतर होतं, अंगामध्ये कपनी घातलेली होती, त्याला सदरात ठिगळं लावलेले होते. हिंगडा वाकडा असणारा पटका डोक्याला गुंढाळलेला होता. महाराज विजांचा कडकडाट आणि मेघांचा गडगडाट, पावसाच्या सरी बसरत होत्या. संपूर्ण ओला चिंब झालेला होता. आपलं घर जवळ करत होता, पाऊल टाकत होता. महाराजांची गाडी त्या शेतकऱ्याजवळ जाऊन थांबली. गाडीची काच खाली झाली. महाराजांनी विचारलं, अरे बाबा कुठं निघालाय? त्याने सांगितलं, महाराज नमस्कार केला. महाराज शेतात गेलो होतो. इथून 2-2.5 किलोमीटर अंतरावर माझं शेतात होतं. घरापासून 2-4 कांद्याचे वाफे बांधायचे राहिले होते. घरचे गाडी घेऊन घरी गेले. मी त्यांना सांगितलं, एवढे 2-4 वाफे बांधतो आणि मी तुमच्या पाठीमागे येतोय. परंतु पावसाला सुरुवात झाली. वाफे बांधायचे तर राहिले, परंतु पाऊस आला. महाराजांनी सांगितलं, अरे बाबा पावसाने ओला चिंब झालाय, गाडीमध्ये बैस. महाराज त्याला गाडी बसण्याकरता हट्ट धरताय. पण त्या शेतकऱ्याने सांगितलं, महाराज माझे कपडे सगळे चिखलानं भरलेले आहे, पाण्याने मी ओला चिंब झालेला आहोत. माझे पाय चिखलानं भरले, तुमची गाडी चिखलानं भरेल, तुमची गाडी ओली होईल. महाराज काही हटायला तयार नाही. महाराज त्याला म्हणतात, गाडीत बैस. तो गाडीत बसायला तयार होईना. थंडीने कुडकुडतोय महाराज. 15 मिनिटं दोघांची झटापट झाली, पण शेतकरी गाडीत बसत नाही. शेवटी ड्रायव्हरने महाराजला सांगितलं, महाराज औरा तो बसत नाही, त्याला आपण काय करणार? काच खाली केल्यामुळे तुमचे कपडे ओले होत आहेत. महाराजांनी त्याला सांगितलं ड्रायव्हरला, अरे बाबा खिडकीतून पाणी आल्यानंतर माझे कपडे ओले होताना तुला दिसतंय, पण तो शेतकरी ओला चिंब झालाय, थंडीने कुडकुडतोय, ते तुला दिसत नाही. गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांनी त्याला सांगितलं, अरे बाबा शेती काम करणं हे आपला धर्म आहे. शेती करणं हा आपला धर्म आहे. आपण काम केलंच पाहिजे, कारण शेतीशिवाय आपला प्रपंच चालणार नाही. पण शेती कामा करता आपलं शरीर सुद्धा महत्वाचं आहे. कारण प्रकृती चांगली असेल तर प्रपंच चांगला होईल, प्रकृती चांगली असेल तर शेती चांगली करता येईल. अंगावर अंगभर कपडे नाही, पाऊस पडतोय, थंडीने कुडकुडतोय, जर अंगावरून वारा गेला तर काय करशील? तुझे बायका पोरं उन्हात पडतील. त्याच्या संसाराची चिंता महाराजांनी करावी. त्याच्या गळ्यात माळा आहे की नाही हे माहिती नाही, तो परिचित आहे की नाही हेही माहिती नाही. पण रस्त्याने अपरिचित असणारा माणूस आणि त्याच्या संसाराची चिंता महाराजांनी करावी.
फेटा डोक्यातून बाजूला काढला, अंगावाचा शर्ट गुरुवर्य महाराजांनी काढला, त्याच्यामध्ये लोकांनी किती पैसा घातलेला हे पाहिलं नाही. अंगातला शर्ट काढला आणि त्या शेतकऱ्याला घालायला दिला. सांगितलं, राजा शेतीमध्ये येत असताना अंगभर कपडे घालत जाता. अंगातला शर्ट दिला आणि गळ्यातलं उपरण पांघरून उघडे. गुरुवर्य महाराज बेटामध्ये आले. महाराज जे कारंजली गांजली त्यासी म्हणी जो फुले, तोचे साधू ओळखावा देवते तेजे रामावा, भूतांची दया हे भांडवल संता. हे भांडवल सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांकडे होतं. असे संत महात्मे तुम्हा आम्हाला मिळाले. महाराज तुमचं आमचं परम भाग्य आहे. मी नेहमी सांगत असतोय, गुरुवर्य महाराजांच्या जन्माच्या अगोदर आपण जन्माला आलो असतो तर आपल्याला महाराज पाहायला भेटले नसते, आणि महाराज गेल्यानंतर आपण जन्माला आलो असतो तर आपल्याला महाराज पाहायला भेटले नसते. पण आपण महाराजांच्या कालखंडामध्ये जन्माला आलोय महाराज, म्हणून आपण भाग्यवान आहोत. ज्यांनी ज्यांनी गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांना पाहिलं ती सर्व मंडळी भाग्यवान आणि पुण्यवान आहे. महाराज भाग्यामी तो का देखिए निळोपरायांचं प्रमाण आहे त्याप्रमाणे आपण धन्य आहोत. महाराज आपण भाग्यवान आहोत. तुम्ही आम्ही सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांना पाहिलंय. मी नेहमी सांगत असतो, देव पाहण्या इतकं तप आमच्याकडे नाहीये, देव पाहण्या इतकी साधना आमच्याकडे नाहीये, देव पाहण्या इतकं आमच्याकडे योग सामर्थ्य नाहीये, देव पाहण्या इतकं ज्ञान आमच्याकडे नाहीये, देव पाहण्या इतकी भक्ती आमच्याकडे नाहीये. पण आम्ही देव पाहिला. महाराज जो अयोध्यामध्ये वास करतो तो रामलल्ला आम्ही पाहिला, काशी मधला विश्वनाथ आम्ही पाहिलाय. महाराज नव्हे नव्हे अयोध्यामधला राम आम्ही पाहिला, पण अयोध्येतला रामलल्ला आमच्या बरोबर बोलत नाही. काशी विश्वनाथ आम्ही पाहिला, पण काशी विश्वनाथ आमच्या बरोबर बोलला नाही. आम्ही बद्रीनारायणला गेलो, बारीमध्ये उभा राहिलोय आणि बद्रीनाथाचं चतुर्भुज रूप पद्मासनामधली ती बद्रीनारायणाची मूर्ती आम्ही डोळे भरून पाहिली. पण त्या बद्रीनारायणाला आम्हाला पाहिलं की नाही पाहिलं हे आम्हाला माहिती नाही. आम्ही केदारनाथला गेलो, केदारनाथाने आम्हाला पाहिलं की नाही पाहिलं हे माहिती नाही. पण तो केदारनाथ आमच्या बरोबर बोलला नाही. आम्ही जगन्नाथपुरीला गेलो, तो जगन्नाथ आमच्या बरोबर बोलला नाही. आम्ही रामेश्वरम तीर्थाला गेलो, तो रामेश्वर आमच्या बरोबर बोलला नाही. परंतु आमचा राम आमच्या बरोबर बोलला. जो अयोध्या माझा राम बोलत नाही महाराज, पण आमचा राम आमच्या बरोबर बोलला. जो काशीतला विश्वनाथ बोलत नाही, तो काशीतला विश्वनाथ आमच्या बरोबर बोलला. तो विश्वनाथ, तो राम म्हणजे सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज. साक्षात परब्रह्म तुमचा आमचा उद्धार करण्याकरता, तुमचं आमचं कल्याण करण्याकरता, तुम्हा आम्हाला हिताचा मार्ग सांगण्याकरता गुरुवर्य महंत सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या रूपामध्ये परब्रह्म या मृत्यू लोकामध्ये प्रगट झालं होतं. महाराज ते कळालं नाही, हे आपलं दुर्दैव आहे. पण आपण त्यांना डोळे भरून पाहिलंय. 1958चं शरीर पाहिल्यानंतर आणि 2009चं शरीर पाहिल्यानंतर चंदनासारखा देह झिजावला तुमचा आमच्या कल्याणाचा मार्ग सांगता सांगता.
एवढीच कळकळ होती, या समाजाचा कल्याण झाला पाहिजे, या समाजाला देव कळावा, पांडुरंग कळावा, पांडुरंगाची भक्ती कळावी, ज्ञानोबराय कळावे, तुकोबराय कळावे, ज्ञानेश्वरी कळावी, भागवत धर्म कळावा, स्वतःचं कर्तव्य कळावं, हे सांगता सांगता स्वतःच्या देहाकडे लक्ष नव्हतं, चंदनासारखा देह निजावला. असे संत महाराज आणि त्या संतांच्या चरणी आम्ही विश्वास ठेवला. तुकाराम महाराज म्हणतात प्रथम चरण संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांच्या चरणावर मी विश्वास ठेवला. परमार्थामध्ये विश्वासाला फार महत्व आहे महाराज. परमार्थामध्ये विश्वासाला महत्व आहे आणि म्हणून परमार्थामध्ये अगोदर विश्वास आणि नंतर सफलता आहे. विज्ञानामध्ये अगोदर सफलता आहे आणि नंतर विश्वास आहे. विज्ञानामध्ये अध्यात्मामधला फरक एवढा आहे, अध्यात्मामध्ये अगोदर विश्वास नंतर सफलता आणि विज्ञानामध्ये अगोदर सफलता नंतर विश्वास. जसं बघा कोरोनाच्या काळामध्ये आपण अगोदर सर्वांनी लसीकरण करून घेतलंय, परंतु अगोदर विश्वास ठेवला की सफलता झाली त्याची. कारण जी लस निर्माण झाली महाराज, ती लस ज्याला 100% कोरोना झालेला आहे अशा व्यक्तीवर त्या लसीचा प्रयोग केला आणि संपूर्ण कोरोनाचे असणारे जे किटाणू आहेत ते नष्ट झाले, पूर्णतः तो 100% बरा झाला. मग त्या असणाऱ्या लसीची परीक्षा झाली आणि नंतर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, म्हणजे आधी सफलता मग आपण विश्वास ठेवला, प्रत्येकाने टोचून घेतलंय. तसं अध्यात्मामध्ये अगोदर विश्वास आणि नंतर सफलता आहे आणि परमार्थामध्ये विश्वासाला फार महत्व आहे. मला विश्वासी तो करी स्वामी हरी सत्ता. विश्वास फार महत्वाचा आहे. विश्वास असावा. गुरुवर्य ब्रह्मने सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज एक दृष्टांत सांगायचे विश्वासावर. वेळ आपला संपलेला आहे, 15 मिनिटं बाकी 9 वाजायला. जाऊ दे, आता लय दिवसातून सप्ताह होईल राहिला आहे. 10-5 मिनिटं होती तिकडे तिकडे. गुरुवर्य ब्रह्मने सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज एक दृष्टांत नेहमी सांगायचे. एका गावामध्ये एक साधू आले. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले, आषाढ महिन्याला प्रारंभ झाला
आणि चातुर्मासाला सुरुवात झाली. गंगेच्या किनाऱ्यावर असणारं गाव, सुंदर असणारं पुरातन असणारं शिवालय बघितलं आणि त्या साधूने विचार केला की आपण या ठिकाणी चातुर्मासा करता थांबावा. चांगली जागा आहे, पूर्ण पुरातन असणारं शिवालय आहे. लोकांच्या अंतःकरणामध्ये भक्ती भाव आहे. चांगल्या प्रकारचं पुरातन असणारं स्थान आहे, गंगेच्या किनाऱ्यावर आहे. म्हणून साधूने विचार केला आपण चातुर्मासा करता या ठिकाणी थांबू. गावापासून गाव मंदिर गावापासून दूर होतं, थांबायला काही अडचण नाही. एकांत वास होता, आपली साधना होईल, भजन होईल आणि आपल्या चातुर्मासाचे 4 दिवस निघून जातील. लोक परमार्थिक आहे आणि म्हणून साधू चातुर्मासा करता थांबले. पहिले 2 दिवस गेले, कुणाला कल्पना नाही. पण जी काही वारकरी मंडळी दर्शनाला जायची मंदिरात, महाराज कुठून आलात? काही नाही, तीर्थयात्रा चालू आहे. चातुर्मासाला प्रारंभ झाला, 4 महिने इथं थांबावं वाटलं, थांबलो. चांगलं एकांत स्थान आहे. मग तुमचा खाणं पिणं कसं? अजून तसं काही नाही. वारकरी मंडळींनी साधूची खाण्यापिण्याची व्यवस्था केली. पण त्या साधूच्या दर्शनाला बरेचसे लोक यायला लागले. मग त्या असणाऱ्या भाविकांनी सांगितलं, महाराज तुम्ही चातुर्मासाला थांबताय, आम्ही दर्शनाला येतोय, मग आपण एखादा ग्रंथ चालू करू. दिवसभर आम्हाला कामं असतात, संध्याकाळी 1 तासभर का होईना पण तुम्ही विवेचन करत जाता. लोकांनी मान्य केलं, साधूंनी मान्य केलं. संध्याकाळी 1 तासभर महाराजांचं विवेचन व्हायचं. विवेचन झाल्यानंतर महाप्रसादाची कुणीतरी पंगत द्यायची. अन्नदान आणि ज्ञानदान प्रारंभ झाला. महाराज बघता बघता पंचक्रोशीमध्ये त्या चातुर्मासाची वार्ता गेली. आजूबाजूचेही मंडळी त्या चातुर्मासाला त्या साधूचं प्रवचन व्याख्यान ऐकण्याकरता संध्याकाळी मंदिराकडे येऊ लागले. असे तसे 4 महिने निघून गेले. चातुर्मासाचा शेवटचा दिवस, सगळी मंडळी, गावकरी मंडळी एकत्रित आली. मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवला गेला, मोठा अन्नदान केलं आणि साधूचं व्याख्यान चालू झालं. त्याच गावामधला एक शेतकरी माणूस, त्यालाही वाटलं 4 महिने जाणं झालं नाही, हा शेवटचा दिवस, आपण साधूचं व्याख्यान ऐकण्याकरता जावं आणि प्रसाद घेण्याकरता जावं. आजच्या दिवस काम बंद राहिलं तर काही फरक पडणार नाही. तो शेतकरी आला. मला साधूचं व्याख्यान चालू होतं, शेतकरी पाठीमागे येऊन बसला. साधू गुरु मंत्रावर आणि गुरुवर व्याख्यान देत होते. पाठीमागे बसलेल्या शेतकऱ्याला सुद्धा असं वाटलं की आपणही आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे, आपलाही उद्धार झाला पाहिजे, आपल्यालाही भक्ती कळाली पाहिजे, आपल्यालाही देव कळाला पाहिजे. याकरता आपण गुरु केला पाहिजे, गुरु दीक्षा घेतली पाहिजे, गुरु मंत्र घेतला पाहिजे. शेतकऱ्याला वाटलं या साधूलाच आपण गुरु करून घ्यावं. भंडाऱ्याचा कार्यक्रम आटोपला. सर्व मंडळी ज्याच्या त्याच्या घरी निघून गेले. साधू आपल्या रस्त्याने मार्गस्थ झाले. तेवढ्यामध्ये तो शेतकरी साधूंच्या चरणावर त्याने लोटांगण घातलं आणि साधूला सांगितलं, महाराज तुम्ही गुरुमंत्रावर विशेष पद्धतीने व्याख्यान दिलंय, मला हे गुरुमंत्र द्या आणि तुम्ही माझे गुरु व्हा. शेतकऱ्याने साधूने सांगितलं, अरे बाबा गुरुमंत्र का फुकट भेटतो का? त्याने सांगितलं, महाराज मी काम करता करता आलो, माझ्या खिशामध्ये काही नाही. त्याने सांगितलं, हे नाही लागत मला. त्या शेतकऱ्याला साधूने विचारलं, तुझ्या शेतामध्ये काय काय आहे? साधूने शेतकऱ्याला सांगितलं. शेतकऱ्याने साधूला सांगितलं, आमच्या शेतामध्ये वांगी आहे, आमच्या शेतामध्ये मेथी आहे, आमच्या शेतामध्ये कोथिंबीर आहे, आमच्या शेतामध्ये फ्लावर आहे, आमच्या शेतामध्ये टमाटे आहे, आमच्या शेतामध्ये बाजरी आहे. सगळ्या भाज्यांचे नाव सांगितले आणि साधूंच्या मुखातून शब्द निघाला, काय? 2 वांगी 1 कोथिंबीरीची जुडी. हा शब्द निघाला. शेतकऱ्याला वाटला हाच गुरुमंत्र मला दिला आणि तो पळत सुटला. महाराज साधूला तो मंत्र सांगायचा नव्हता. साधूला सांगायचा होता 2 वांगी 1 कोथिंबीरची जुडी मला घेऊन ये, मग मी तुला गुरुमंत्र देतो. या बहादराने पुढचा ऐकलंच नाही. त्याला वाटलं की या साधूने हाच मला गुरुमंत्र दिला. काय ध्यानात ठेवा शेवटपर्यंत. शेतकऱ्याला मंत्र दिला साधूने 2 वांगे कोथिंबीरची जोडी. शेतकरी पळत सुटला. महाराज जो भेटला त्याला सांगत, काय? 2 वांगे कोथिंबीरची जोडी. घरी गेला, पत्नीला भेटला.
पत्नीला म्हणतो 2 वांगे कोथिंबीरची जुडी, मुलीला म्हणतो 2 वांगे कोथिंबीरची जुडी, जो भेटला तोला म्हणतो 2 वांगे कोथिंबीरची जुडी. शेतामध्ये काम करताना म्हणावा 2 वांगे कोथिंबीरची जुडी, बाजार करताना म्हणावा 2 वांगे कोथिंबीरची जुडी, चालताना वाचताना उठताना पाहताना सर्व क्रिया करताना म्हणावा 2 वांगे कोथिंबीरची जुडी. लोकांनी ठरवलं महाराज हा पुऱ्यापूर गेला, हा कामातून वेडा झाला, याला वेळ लागला. पाहुण्या रावळामध्ये सगळी वार्ता बसवली. तो रात्रंदिवस 2 वांगे कोथिंबीरची जुडी. त्याचा विश्वास, त्याची श्रद्धा त्या शब्दावर अटळ होती महाराज. दिवसा मागून दिवस जात होते. 12 वर्ष लोटले आणि 12 वर्षानंतर तेच साधू, जे साधू या शेतकऱ्याच्या गावामध्ये चातुर्मासा करता थांबले होते, ते साधू आता पलीकडच्या गावामध्ये थांबलेले आहे. दोन्ही गावांच्या मध्ये नदी आहे महाराज. कुणीतरी शेतकऱ्याला सांगितलं 12 वर्षापूर्वी जे साधू चातुर्मासाला आपल्या गावामध्ये थांबले होते, ते साधू आता पलीकडच्या गावामध्ये चातुर्मासाला थांबणार आहे आणि साधू पलीकडच्या गावामध्ये आलेले आहे. याला एवढा आनंद झाला महाराज. हातातला काम सोडलं, पळस सुटला, रस्त्याने म्हणत चालला होता 2 वांगे कोथिंबीरची जुडी. महाराज हातातलं काम सोडलं. अंतःकरणामध्ये सद्गुरूला भेटण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण झाली. परमार्थाचा दुसरा घटक आहे जिज्ञासा. अंतःकरणामध्ये जोपर्यंत जिज्ञासा परमात्म्याविषयी होत नाही, सद्गुरूविषयी होत नाही, संतांविषयी होत नाही, तोपर्यंत भक्तीचं यथार्थ फल प्राप्त होत नाही. जिज्ञासा फार महत्वाची आहे. याच्यावर सुद्धा महाराज एक दृष्टांत सांगायचे बरं का. एका गुरुकडे 2 शिष्य होते. शिष्यांना विचारलं तुम्हाला ग्रस्ताश्रम स्वीकारायचा का संन्यास घ्यायचा? त्यांनी सांगितलं संन्यास घ्यायचा. मग संन्यास घेण्याच्या अगोदर तुम्हाला साधना करावी लागेल. सांगितलं चालेल महाराज, आम्ही साधना करून, तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार झाला की मग मी तुम्हाला दीक्षा देतो, संन्यासी बनवतोय. सांगितलं ठीक आहे, साधना सांगा. दोघांना एक एक मंत्र दिला आणि या मंत्राचा 12 वर्षापर्यंत जप ध्यान केलं की तुम्हाला परमात्म्याचा साक्षात्कार होईल. डोक्यावर जटा बांधल्या, गळ्यात रुद्राक्षाची माळ घेतली, हातामध्ये कमंडलू घेतला, कमरेला लंगोट बांधली, काखेमध्ये महाराज व्याघ्रासन घेतलं, दर्वासन घेतलं आणि बद्रीधामाच्या दिशेने निघाले. दोन्ही शिष्य बद्रीधामाला आले, बद्रिकाश्रमामध्ये आले. दोघांनी 2 असणारे झाड पाहिले. एक जण बसला चिंचेच्या झाडाखाली तर दुसरा बसला पिंपळाच्या झाडाखाली. साधनेला प्रारंभ झाला तेवढ्यामध्ये आकाश मार्गाने नारद महर्षी निघाले होते. नारायण नारायण नारदाला पाहिल्याबरोबर दोन्ही साधक महाराजांना नारदजी जवळ आले. नारदजीला सांगितलं महाराज, ज्यांना तुम्ही भेटले त्यांना भगवंत भेटला.
वल्ल्या कोड्याला नारदजी भेटले, वल्ल्या कोड्याचा वाल्मिक ऋषी झाला. ध्रुवजीला नारदजी भेटले, भगवान परमात्मा 6 महिन्यामध्ये प्राप्त झाला. प्रल्हादजीला नारदजी भेटले, भगवंत स्तंभामधून प्रगट झाला. महाराज ज्या अर्थी नारदजी भेटले त्या अर्थी आम्हाला देव भेटणार. नारदजीला नमस्कार केला. श्री संताची पायी माथा चरणावरी साष्टांग करे दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सोबत. नारदजीला नमस्कार केला. जो पिंपळाच्या झाडाखाली बसलेला होता त्याने विचारलं, नारदजी मला देव केव्हा भेटेल? नारदजीने सांगितलं, या असणाऱ्या ज्या पिंपळाच्या झाडाखाली बसून साधना करतोय, ज्या दिवशी संपूर्ण पिंपळाचे पानं गळतील एवढी साधना तुझी होईल तेव्हा तुला देव भेटेल. याने पिंपळाच्या झाडाकडे पाहिलं. एवढं मोठं पिंपळाचं झाड, याचे पानं गळायचे कधी आणि देव भेटायचा कधी? महाराज काखेमध्ये आसन घेतलं, हातात कमंडूल घेतला, घरचा रस्ता धरला. महाराज दुसऱ्याने विचारलं, मला केव्हा भेटेल? नारदजीने चिंचेच्या झाडाकडे बघितलं आणि नारदजीने सांगितलं की ज्या दिवशी या चिंचेचे संपूर्ण पानं गळतील एवढी साधना एवढं भजन तुझं होईल त्या दिवशी तुला देव भेटेल. आनंद झाला. महाराज आनंदाने थै थै नाचू लागला. नारदजीच्या मुखातून निघालेला शब्द हा पूर्ण होणारच, कारण ते ब्रह्मवाक्य आहे, ते नित्य होणारे नाहीये. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला महाराज. त्या आनंदाच्या भरामध्ये देहाचा विसर पडला. थै थै नाचतोय, देह भान विसरला महाराज. आणि अंतकरणाची वृत्तीमध्ये परिवर्तन झालं आणि भगवान परमात्मा प्रगट झाला. चिंचेचे पानं गळण्याची आवश्यकता नाही. तीव्र जिज्ञासा निर्माण झाली. भगवंत आला. परमार्थामध्ये जिज्ञासा हा घटक महत्वाचा आहे. आणि म्हणून हा शेतकरी देखील साधूला भेटण्याकरता, गुरुला भेटण्याकरता पळत सुटला. पावसाळ्याचे दिवस दोन्ही गावाच्या मध्ये नदी नदी तुडुंब भरून वाहते, पण जाण्याकरता पूल नाही, जाण्याकरता काही नाव नाही. पाण्याहून पळत पलीकडे गेला. साधूला नमस्कार केला. महाराज मी तुमचा शिष्य, तुम्ही मला दीक्षा दिली, मला गुरुमंत्र दिला. मी केव्हा तुला गुरुमंत्र दिला? 12 वर्षापूर्वी तुम्ही चातुर्मासाला आमच्या गावामध्ये आले होते, तुम्ही मला गुरुमंत्र दिला. आता तुम्हाला माझ्या घरी संत पंक्तीला यावं लागतं. त्याने सांगितलं, बाबा नदी पाण्याने भरलेली आहे, पलीकडे म्हणतो तुझं घर, जायचं कसं? महाराज ज्याप्रमाणे मी अलीकडे आलो त्याप्रमाणे आपण पलीकडे जायचंय. तुम्ही मेला, मी तुम्हाला गुरु केलाय, तुम्हाला संत भोजनाला माझ्या घरी यावंच लागतं. अशी गाठ पडते एखाद्या टायमाला. महाराज साधूचा नाईलाज झाला. साधू निघाले त्याच्या मागे. अरे बाबा नदी पाण्याने भरलेली आहे, तुम्ही धड्या भरून वाहते, पलीकडे जायचं कसं? इथं नाव नाहीये, पाणी पूर आलेलं आहे नदीला. त्याची चिंता तुम्ही करू नका महाराज. खांद्यावरची घोंगडी पाण्यावर धरली शेतकऱ्याने आणि सांगितलं, महाराज या घोंगडीवर उभं राहा. साधूने डोक्याला हात लावला. अरे बाबा या पाण्यावर घोंगडी आतली, त्याच्यावर उभं करतोय मला. महाराज तुम्ही दिलेल्या गुरुमंत्राची शक्ती तर पहा. गुरुमंत्राची शक्ती माझे पिकून गळायला आले तरी माझ्यात ती शक्ती आली नाही, तुझ्यात कशी आली ते? तुम्ही उभं तर राहा. साधू नाईलाजाने डोक्याला हात लावला आणि घोंगडीवर उभे राहिले. महाराज तुम्ही एकटे नका उभे राहू, तुमचे शिष्य सुद्धा घोंगडीवर उभे राहा. राहा बाबा उभे. शिष्य मंडळी उभे केली, साधू उभे राहिले घोंगडीवर. गुरुला सांगितलं शिष्याने, महाराज जो गुरुमंत्र तुम्ही मला दिलाय त्याची शक्ती तुम्ही पहा. आता डोळे मिटवा. डोळे मिटले गेले. नाईलाजाने डोळे मिटले आणि शेतकऱ्याने डोळे मिटले महाराज. आणि शेतकऱ्याने मंत्र म्हटला कोणता? वा वा, तुम्ही अजून झोपलेले नाही ही खात्री झाली. शेतकऱ्याने मंत्र म्हटला महाराज, 2 वांगे कोथंबिरीची जुडी, चाल घोंगडी पैल धडी, पाहता काय घोंगडी पैल फिरायला गेली महाराज. याची श्रद्धा, याचा विश्वास गुरुमंत्रावर आहे, तो या भवसागरातून तरल्याशिवाय राहणार नाही. आपण जर गुरुवर्य ब्रह्मले सद्गुरुशी नारायणगिरी महाराजांना गुरु केला असेल आणि त्यांच्या वचनावर जर आपला विश्वास असेल तर ही पंचमहाभूताची घोंगडी या भवसागराच्या पलीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. पण तेवढी श्रद्धा आपली असायला हवी.
असा विश्वास आपल्या गुरुवर असायला हवा. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, म्हणून तुकोबारा म्हणतात मी त्यांच्या चरणावर विश्वास ठेवला, त्याने काय झालं, त्या भगवंताने कृपा केली. दुसरी विश्वास ठेवून त्यांचं दास्यत्व बघून तेव्हा तुकोबाराने सांगितलं, त्यांनी माझं हित केलं. कोणतं हित केलं? त्या भगवंताने कृपा करावी असं मला बनवलं. विठोबा रखुमा